हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानपथ अकॅडमी 5. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट शिकणार आहोत. ठीक आहे, सो लेट्स बिगिन. सो स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंट ही कोणत्या स्टेजवरून सुरू होते ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जी पहिली स्टेज आहे ती आहे इन्फॅन्सी म्हणजे 0 to 2. तर जे 0पासून 2 वर्षापर्यंतचे स्टेज असते किंवा जे 0 ते 2 वर्षापर्यंतचे आयुचे लहान बाळं असतात, बरोबर. तशा स्टेजला, त्या पिरियड ऑफ टाईमला इन्फॅन्सी असं म्हणतात. तर इन्फॅन्सी या स्टेजमध्ये नेमकं काय होत असतं ते आज आपण थोड्या डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर ही स्टेज जी असते इन्फॅन्सी ही कधी ते कधीपर्यंत असते, तर ती 0 ते 2 वर्षापर्यंत असते. त्यानंतर यामध्ये मुलांची डेव्हलपमेंट कशी होत असते, तर ती सेन्सेस थ्रू होत असते. म्हणजे काय, ते ह्या एजचे जे मुलं असतात ते सेन्स करू शकतात, बरोबर. जसं की रडणं, क्राईंग, त्यानंतर वॉचिंग म्हणजे बघणं इकडे तिकडे, हातपाय हलवणं, बरोबर. असे लहान जी मुलं असतात ते त्या सेन्सेसने त्यांची डेव्हलपमेंट होत असते. त्याच्यानंतर आहे, या सेन्सेसमुळेच लहान जे मुलं असतात ते त्यांच्या आई वडिलांचा आवाज ओळखू शकतात आणि रिस्पॉन्ड करतात, बरोबर. त्याची डेव्हलपमेंट असते एक. फॉर एक्झाम्पल, जर लहान नवीन बाळ आहे तर त्याला वेळ लागतो आईचा आवाज ओळखायला वगैरे, बरोबर. पण काही दिवसानंतर तो आवाज तो बरोबर ओळखून आणि कळतं त्याला की हे आपल्याच जवळच्या व्यक्तीचं आवाज आहे, बरोबर. तर ती काय होत असते, त्याची डेव्हलपमेंट होत असते. तर जी इन्फॅन्सीची डेव्हलपमेंट असते ती कशा थ्रू होते, ती सेन्सेस थ्रू होते. नेक्स्ट आहे मोटर ॲक्शन. म्हणजेच काय, मोटर गतिक्रिया. म्हणजेच काय की करून आणि मग शिकणार. ते आधी करतील, ट्राय करतील. फॉर एक्झाम्पल, जर काही वस्तू त्यांच्या पुढे ठेवली तर ते उचलायला प्रयत्न करतील, उचलून मग ते उचलायला शिकतील. तर याने काय होईल, त्यांची जी ग्रीप पकडायची जी क्षमता आहे, ज्या हातांच्या ज्या नसा आहेत त्या डेव्हलप होतात, बरोबर. हळूहळू मग ते उचलायला शिकतात काही गोष्टी. नंतर आहे सेन्सिटिव्ह पिरियड. हा कसा पिरियड आहे, एक सेन्सिटिव्ह आहे, बरोबर. म्हणजेच काय, तर खूप सेन्सिटिव्ह असतो. थोडं जरी असं बोलले मोठ्या आवाजात वगैरे तर ते लगेच रडायला लागतात. ते काय होतं, ते खूप सेन्सिटिव्ह पिरियड जो असतो हा दाखवण्यात येतो. आणि आपल्याला लक्षही खूप ठेवायला लागतं, कारण की त्यांना सेन्स नसतो की ही गोष्ट केल्याने त्या बरोबर करताय की चुकीचं करताय, त्यांना कळत नसतं. म्हणून हे सेन्सिटिव्ह पिरियड असते एक. आणि त्याच्यानंतर त्यांची ह्या पिरियडमध्ये म्हणजेच इन्फ्लुएन्सीमध्ये हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, फिजिकल डेव्हलपमेंट खूप जास्त होत असते, बरोबर. फिजिकल डेव्हलपमेंट अँड मेंटल डेव्हलपमेंट हे खूप जास्त प्रमाणात होत असते. म्हणजे त्यांना लक्षात राहतं हे माझं खेळणं होतं, ही गोष्ट ती त्यांच्या बॅक ऑफ द माइंड तशीच सेफ राहते, जेणेकरून ते लक्षात ठेवतं हे माझं टॉय आहे किंवा हे माझे माणसं आहेत किंवा हे मी याच्याकडे गेल्यावर हे मला उचलणार आहेत. तर हे मेंटली ते खूप गोष्टी लक्षात ठेवत असतात. आणि फिजिकली पण ते खूप ॲक्टिव्ह असतात. ते एका जागेवर बसणार नाही, सतत असं काही ना काही हरकत करत असतील, जेणेकरून त्यांचे जे बॉडी पार्ट्स आहेत त्यांची मूवमेंट खूप जास्त प्रमाणात होत असते. म्हणून फिजिकल आणि मेंटल ही डेव्हलपमेंट कधी जास्त होत असते, असे क्वेश्चन्स जर आले तर त्याचा आन्सर आहे इन्फॅन्सीमध्ये, बरोबर. सेन्सेस थ्रू डेव्हलपमेंट होत असते आणि मोटार ॲक्शन खूप ॲक्टिव्ह असतात. आणि त्यांचा हा पिरियड सेन्सिटिव्ह पिरियड असं म्हणून ओळखला जातो. आणि यामध्ये फिजिकल आणि मेंटल डेव्हलपमेंट जी आहे ती खूप फास्ट होत असते डेव्हलपमेंट. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सेन्सिटिव्ह पिरियड, मोटर ॲक्शन आणि फिजिकल मेंटल डेव्हलपमेंट ही फास्ट होत असते. नेक्स्ट आपली जी स्टेज आहे ती आहे अर्ली चाइल्डहूड. अर्ली चाइल्डहूड हा जो पिरियड असतो तो कधी ते कधीपर्यंत असतो, तो 2 ते 6 वर्षापर्यंतचा असतो, बरोबर. तर ह्या पिरियडमध्ये ते मुलं काय शिकत असतात, तर त्यांना टॉय एज आणि प्ले एज असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, त्यांचं लक्ष जास्त हे खेळण्यामध्ये असतं.
म्हणून यांना टॉय एज आणि प्ले एज असं म्हटलं जातं. त्यानंतर इथे कोणती डेव्हलपमेंट फास्ट होत असते, तर इथे लँग्वेजची डेव्हलपमेंट फास्ट होत असते. तर या पिरियडमध्ये लँग्वेजची डेव्हलपमेंट खूप जास्त होत असते, फास्ट होत असते, बरोबर. त्यानंतर इमिटेटिव्ह एज असं म्हणून याला म्हटलं जातं. इमिटेटिव्ह एज म्हणजेच काय, इमिटेट करणं म्हणजे दुसऱ्यांची नकल करणं. तर या एजमध्ये मुलं जे आहेत ते मोठ्यांचं नकल करणं वगैरे शिकत असतात. ठीक आहे, याला इथे मी मराठीत लिहिते नकल करणं. म्हणजेच काय, तर इमिटेट करणं, म्हणून याला इमिटेटिव्ह एज असं म्हटलं जातं. नेक्स्ट जी आहे ती आपली सेन्सिटिव्ह, क्रिटिकल, फास्टेस्ट लँग्वेज डेव्हलपमेंट ह्या ज्या प्रकारचे क्रिटिकल लँग्वेज, सेन्सिटिव्ह लँग्वेज, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे ज्या लँग्वेजेस असतात, म्हणजे रागवलेलं मुलांना लगेच लागतं, तर ह्या सगळ्या जे लँग्वेज डेव्हलपमेंट आहे ते इथे फास्ट होत असतात, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट जी आपली एज आहे ती जी आपली कन्सेप्ट आहे ती आहे फिजिकल डेव्हलपमेंट. तर ह्या एजमध्ये बर्थनंतर म्हणजे जन्मानंतर फिजिकल डेव्हलपमेंट ही खूप फास्ट होत असते, बरोबर. कशी होत असते, फास्ट. तर ही एक अशी एज आहे त्यात ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी डेव्हलप होत असतात, त्याही फास्टेस्ट वेमध्ये. आणि एक जे सगळ्यात जास्त शिकतात मुलं ते म्हणजे सोशलायझेशन. सोशलायझेशन इज रॅपिड. म्हणजेच काय, आजूबाजूचं वातावरण आणि जे फ्रेंड्स वगैरे बनलेले असतात ते सोशल जे असतात ना, आजूबाजूचे लोक, माणसं, नेबरहूड, आजूबाजूचे जे नातेवाईक म्हणा किंवा पॅरेंट्स म्हणा किंवा आजी आजोबा वगैरे जे आहेत त्यांच्याकडनं त्या गोष्टी खूप लवकर शिकत असतात, म्हणून याला सोशलायझेशन असं पण म्हटलं जातं. तर ह्या एजमध्ये सोशलायझेशन ही खूप रॅपिड होत असते. म्हणजे काय, लवकर लवकर होत असते, मुलं लवकर लवकर गोष्टी शिकत असतात. ठीक आहे. तर ह्या एजमध्ये आपण काय गोष्टी शिकलो, तर अर्ली चाइल्डहूड म्हणजेच 2 to 6 इयरला टॉय एज, प्ले एज असं म्हटलं जातं. त्यानंतर यामध्ये लँग्वेज डेव्हलपमेंट, फिजिकल डेव्हलपमेंट ही खूप फास्ट होत असते. आणि या एजला इमिटेटिव्ह एज असंही म्हटलं जातं. का, ते कारण दुसऱ्यांची नकल करून मुलं शिकत असतात. आणि जर दुसऱ्यांची नकल करून मुलं शिकतात म्हणजेच काय होतं, ते सोशलायझेशन होतं. म्हणजे काय, आजूबाजूचं वातावरणातून मुलं खूप लवकर शिकत असतात, म्हणून सोशलायझेशन इज रॅपिड हिअर. नेक्स्ट जी स्टेज आहे ती आहे आपली लेटर चाइल्डहूड. ओके, 2 to 6 इयर्सपर्यंतच्या एजला लॅटरल चाइल्डहूड असं म्हटलं जातं स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंटमध्ये. तर तुम्ही यामध्ये कन्फ्यूज होत असाल की चाइल्डहूड हे 2 प्रकारचे घेतले तिथे, बरोबर. इन शॉर्ट काय, चाइल्डहूडला 2 भागात वाटून घेतलेलं आहे. ते म्हणजे पूर्ण जी चाइल्डहूड जर बघितली गेली तर ती आहे 2 to 6 इयर 12 इयर्स आणि 2 to 6 इयर ही पहिली स्टेज आहे आणि 6 to 12 इयर ही दुसरी स्टेज आहे. तर पहिल्या स्टेजला आपण काय बघितलं, अर्ली चाइल्डहूड म्हणजे आधीचे चाइल्डहूड, आणि लॅटर चाइल्डहूड म्हणजे नंतरची चाइल्डहूड जी 6 ते 12 वर्षाच्या याच्यात येते, बरोबर. तर होप्स तुम्हाला आता हा डिफरन्स कळालेला असेल. ठीक आहे. तर आता आपण डिस्कस करतो लॅटर चाइल्डहूड. लॅटर चाइल्डहूड म्हणजे काय, 6 ते 12 वर्षाचं मुलं, बरोबर. तर लॅटर चाइल्डहूडमध्ये नेमकं मुलं काय शिकत असतात किंवा त्यांचं काय गोष्टी डेव्हलप होत असतात, तर त्यांना गँग एज असं म्हटलं जातं. या एजच्या मुलांना गँग एज असं म्हटलं जातं, कारण की यांच्या बऱ्यापैकी आता सोशलायझेशन नंतर खूप फ्रेंड्स झालेले असतात आणि म्हणून ते एक गँगमध्ये राहत असतात, बरोबर, ग्रुपमध्ये राहत असतात, म्हणून यांना गँग एज असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं जे आहे ते गेम एज म्हणजेच स्पोर्ट्स. यामध्ये 6 to
12 इयर्सचे मुलं जे आहेत ते एलिमेंटरी स्कूलमध्ये शिकत असतात, म्हणून त्याला एलिमेंटरी स्कूल एज असंही म्हटलं जातं. बरोबर. एलिमेंटरी स्कूल एज म्हणजे 3rd 4th स्टँडर्ड. त्यानंतर आहे त्यांची जी फ्रेंडशिप यामध्ये असते ती खूप लाँग टर्म असते. म्हणजेच काय, लहानपणचे ते जे फ्रेंड्स बनवलेले असतात त्यांची फ्रेंडशिप ही खूप लांबपर्यंत चालत असते, लाँग टर्म असते, म्हणून लाँग टर्म फ्रेंडशिप एज. नेक्स्ट आहे ते म्हणजे परत इथे जर फिजिकल डेव्हलपमेंट या विषयी आपण म्हटलो तर ती स्लो होऊन जाते. ओके. कारण मुलांचं लक्ष जास्त खेळणं वगैरेमध्ये असतं, त्यामुळे त्यांची जी फिजिकल डेव्हलपमेंट आहे त्याच्यावर खूप असर पडत असतो. कारण मुलं जेवणाकडे वगैरे दुर्लक्ष करत असतात आणि खेळण्याकडे जास्त लक्ष देत असतात, म्हणून इथे फिजिकल डेव्हलपमेंट थोडी स्लो होऊन जाते. त्यानंतर इथे सुडिओ मॅच्युरिटी ही गोष्ट थोडी बघायला मिळते. म्हणजेच काय, काही गोष्टी मुलांना कळायला लागतात की अरे हे केल्याने हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे, किंवा हे केलं की आई ओरडेल. बरोबर. म्हणून थोडीशी त्यात मॅच्युरिटी हे बघायला मिळते. यामध्ये मोटर डेव्हलपमेंट जी आहे ती खूप फास्ट होत असते. म्हणजेच काय, पटकन फॉर एक्झाम्पल बॉल खेळणं वगैरे आहे तर पटकन बॉल उचलणं, पटापट इकडून तिकडे पळणं, धावणं, ह्या ज्या मोटर मसल्स ज्या आहेत हाताच्या पायांच्या त्या खूप फास्ट वर्क करायला लागत असतात. ठीक आहे. आणि इवन जे रायटिंग वर्क जे असतं ह्या स्टेजमध्ये खूप फास्ट झालेलं असतं ऑलमोस्ट, म्हणून त्यांना पटपट आपलं होमवर्क कंप्लीट करून एक खेळायला जायचं हे खूप डोक्यात असतं ह्या गोष्टी. त्यानंतर ह्या एजमध्ये लॅटेन्सी स्टेज असंही म्हटलं जातं. ज्याला सुषुप्ता अवस्था असं म्हटलं जातं. इथे जर आपण पाहिलं तर यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे, तो म्हणजे इंडस्ट्री वर्सेस इन्फेरिटी ही बहस झाली होती, जे आपले सायकोलॉजिस्ट आहेत त्यांच्या थ्रू. तर ही बहस जी होती ती केली होती एरिक्सनने. ओके. तर ते आपण पुढच्या काही येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत की ज्या बहस झाल्या होत्या दुसऱ्या सायकोलॉजिस्टमध्ये, तर त्यांचे जे मुद्दे होते ते कशावर काय होते, तर हा पॉईंट तेव्हा आपण डिस्कस करू. पण इथे तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुमच्या नोट्समध्ये मेन्शन ठेवा की इंडस्ट्री वर्सेस इन्फिनिटी ही जी बहस होती ही एरिक्सनने केली होती, आणि ती कधी केली होती तर ती लॅटरल चाइल्डहुडमध्ये केली होती. नेक्स्ट जी आहे यामध्ये कॉन्क्रीट ऑपरेशनलबद्दल प्याजे जी सायकोलॉजी आहे, सायकोलॉजिस्ट, त्यांनी इथं त्यांचं मत मांडलं होतं, आणि या स्टेजला त्यांनी कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज असं म्हटलं होतं. ठीक आहे. तर ही जी स्टेज आहे लॅटरल चाइल्डहूड, त्यामध्ये हे जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स होते ते आपण डिस्कस केले आहेत. सगळ्यात फर्स्ट बघितलं तर गँग एजबद्दल आपण बोललो, गेम एज आणि स्पोर्ट्सबद्दल आपण डिस्कस केलं, एलिमेंटरी स्कूल एज जी 3-4 क्लासेस, ग्रेड 3-4 क्लासेससाठी असते. यामध्ये फ्रेंडशिप जी असते ती खूप लाँग टर्मसाठी असते. नंतर फिजिकल डेव्हलपमेंट इथे जरा स्लो झालेली असते. सुडिओ मॅच्युरिटी इथे मुलांमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते, आणि मोटर डेव्हलपमेंट जी असते इथे ही फास्ट झालेली असते. बरोबर. त्यानंतर या स्टेजला लॅटेन्सी स्टेज असे म्हणतो, आणि यामध्ये इरिक्सन आणि प्याजेने त्यांचे काही मतं जे आहेत ते मांडली होती, ते आपण पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. तर हे होतं आपलं लॅटरल चाइल्डहुड विषयी. नेक्स्ट जी स्टेज आहे ती आहे ॲडल्सन्स. ॲडल्सन्स म्हणजे 12 ते 18 वर्षाचे आयु असणारे मुलं. तर ह्यामध्ये ही जी स्टेज आहे ही खूप खतरनाक स्टेज असं म्हटले जाते. का? कारण की ह्यामध्ये मॅच्युरिटी हे बऱ्यापैकी मुलांमध्ये आलेली असते, ते कोणाचं न ऐकण्याचं अवस्थेत असतात. म्हणूनच या ॲडल्सन्स डेव्हलपमेंटला आपण ट्रॅडिशनल पिरियड असं पण म्हणतो. ओके. ट्रॅडिशनल पिरियड. तर याला संक्रमक काल असं पण म्हटलं जातं. म्हणजे काय, खूपच असं
डेंजर झोनचं जे वागणूक असते मुलांची ते यामध्ये होत असते, कारण त्याचे खूप रिझन्स पण असतात त्याच्यामागे, हेरिडिटीमधून म्हणावं किंवा फिजिकल चेंजेस जे होत असतात मुलामध्ये, त्याच्यामुळे खूप ट्रान्झिशनचा एक पिरियड असतो. ठीक आहे. या ॲडल्संट एजला गोल्डन पिरियड पण म्हटलं जातो. ओके. का? कारण की मुलं खूप नवीन गोष्टी शिकत असतात. इथून त्यांचं जे पुढचं आयुष्य ते खूप चेंज होणार असतं, बरोबर. म्हणजे 9th-10th नंतरचा जो हा काळ असतो, चालत असतो, त्यामध्ये असतं. आणि 9th-10thमध्ये जो तुम्ही चांगला स्कोर केला तर तुमची पुढची जी लाईफ आहे ती डेफिनेटली याच्यावरच अवलंबून असते, म्हणून गोल्डन पिरियड असं याला म्हटलं जातं. त्यानंतर याला स्ट्रेस आणि स्ट्रॉम एज पण म्हटलं जातं. स्ट्रेस आणि स्ट्रॉम का? कारण की यामध्ये खूप मुलं स्ट्रेस देणारी अशी कामंही करत असतात आणि खूप अशा कंडिशन्सही येतात जिथे मुलांना आपल्याला सावरायचीही गरज असते, बरोबर. तर ही जी स्ट्रेस अँड स्ट्रॉम कंडिशन दिलेली आहे तर ती स्टेनले हॉल याने दिलेत. ते खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. त्यांनी यावर एक बुकही लिहिलेली आहे, ते बुकचं नाव आहे ॲडल्सन्स. ठीक आहे. ही जी आपण स्टेज डिस्कस करतोय त्याच नावाची एक बुकही लिहिलेली आहे, त्यांचं नाव ॲडल्सन्स असंच बुकचं नाव आहे आणि हे स्टेनले हॉलनेच लिहिलेली आहे. तर हा प्रश्न खूपदा विचारला जातो एक्झाममध्ये, तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या नोट्समध्ये सुद्धा मेन्शन करा. नेक्स्ट आहे यामध्ये लीडरशिप क्वालिटीज खूप बघायला मिळते मुलांमध्ये. लीडरशिप स्किल्स आणि क्वालिटीज. ठीक आहे. लॅक्स इमोशनल स्टेबिलिटी, म्हणजे ते इमोशनली अनस्टेबल होऊन गेलेलं असतं. त्यांना राग लवकर येत असतो, भूक वगैरे खूप लवकर लागत असते, त्यामुळे ते परत चिडचिड वाढलेली असते मुलांची, बरोबर. आणि काही गोष्टी जे त्यांच्या विरोधात होत असते तरी त्यांची चिडचिडी खूप वाढलेली असते. त्यांना इन शॉर्ट कोणाचं ऐकून घ्यायचं नसतं या स्टेजमध्ये. नंतर आयडेंटिटी क्रायसिस त्यांना होत असते. आयडेंटिटी क्रायसिस म्हणजेच काय? ते स्वतःला आयडेंटिफाय करत असतात की मी कोण आहे, माझं काय अस्तित्व इथे, किंवा मी हे काय करतो आहे, म्हणजे स्वतःबद्दल ते खूप विचार करत असतात. मी, माझं, मलाच, माझंच जग आपण म्हणतो ना, अशा प्रकारची ही आयडेंटिटी क्रायसिस असते. त्यानंतर हा एक ब्रिज पिरियड असतो. ओके. ब्रिज पिरियड का म्हटलं जातं याला, या स्टेजला, तर हे लॅटर जी चाइल्डहूड आपण डिस्कस केली त्याचा ॲडोल्सन्सकडे जाण्याचा जो डेव्हलपमेंट जो पाथ आहे, जो रस्ता आहे, हा तो ब्रिज असतो, बरोबर. हा ब्रिज पिरियड म्हणजेच ॲडोल्सन्स असं याला ब्रिज पिरियड म्हणून संबोधित केलं जातं, कारण की हा दोघा लॅटरल चाइल्डहूड आणि ॲडोल्सन्सचा मधला जो भाग आहे तो खूप इम्पॉर्टंट असतो, म्हणून त्याला ब्रिज पिरियड असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर या एजमध्ये इगोसेंट्रिझम असं सुद्धा म्हटलं जातं. त्यांना इगो हा खूप वाढलेला असतो, इगो महत्त्वाचा वाटायला लागत असतो या पिरियडमध्ये. ओके. इथे जर बघितलं ह्या एजला लॅटर चाइल्डहूड आणि जे ॲडल्टहूड असतं, म्हणजे जेव्हा मोठं होत असतो आपण, त्याचा जो मधला काळ असतो, मधला पिरियड असतो, त्यालाच आपण ॲडल्सन्स असं म्हणतो, बरोबर. म्हणून हा मधला काळ असतो, म्हणून याला ब्रिज पिरियड असं म्हटलं जातं. ओके. ऑब्सो तुम्हाला ही कन्सेप्ट आता क्लिअर झाली असेल. यामध्ये आपण अजून काही पॉईंट्स डिस्कस करूयात. फॉर एक्झाम्पल, यामध्ये जर आपण बघितलं तर नेचर वर्सेस नर्चर म्हणजेच काय, तर हेरिडिटी वर्सेस एन्व्हायरमेंट ह्याबद्दलचा वाद जो असतो तो डिस्कस केला गेला होता सायकोलॉजिस्टमध्ये. ठीक आहे. तर यावर मेन जे मुद्दे होते ते असे काहीसे डिस्कस केले होते की हेरिडिटी म्हणजेच जे आपण वांशिक गोष्टी ज्या असतात आपल्या त्या, आणि जे वातावरण असतं, वातावरण, एच म्हणजे हेरिडिटी आणि ई म्हणजे एन्व्हायरमेंट, त्यामधला जो
जो काही डेव्हलपमेंट आहे तर तो कसा डेव्हलपमेंट यावर खूप डिस्कस केलं गेलं होतं. तर याचा जो फायनल रिझल्ट होता तो असा मानला गेला होता की हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंट हे दोघंही इक्वल आहे. म्हणजेच काय, तर हे दोघंही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे एखाद्या डेव्हलपमेंटसाठी. ओके. आणि ही जी हेरिडिटी असते ती कशी असते आपली, ही फिक्स्ड आणि स्टॅटिस्टिक अशी असते. ओके. आणि जी एन्व्हायरमेंट आहे ती आपली डायनामिक आणि चेंजेबल असते. म्हणजेच काय, तर एन्व्हायरमेंट सारखं चेंज होत असतं, पण हेरिडिटी जी आहे ती फिक्स असते. बरोबर. तर हे काही असे मुद्दे होते जे या ॲडोलसन्समध्ये डिस्कस केले गेले होते आणि हे वाद डिस्कस केले गेले होते. ठीक आहे. तर हे आज आपण ह्या 4 ज्या स्टेजेस आहेत त्या डिस्कस केलेल्या आहेत. तर स्टेज नंबर जी 1 होती ती होती आपली इन्फॅन्सी. त्यामध्ये आपण 0 to 2 इयर्सचे मुलांबद्दल डिस्कस केलं. त्यानंतरची स्टेज होती आपली यात जर आपण स्प्लिट केलं तर पहिले याला चाइल्डहूड असं स्टेज 2 म्हटले जाते आणि त्यामध्ये 2 स्टेजेस हे डिवाईड केले आहेत. म्हणजेच काय, अर्ली चाइल्डहूड आणि लॅटर चाइल्डहूड. अर्ली चाइल्डहूडची एज आहे 2 to 6 इयर्स आणि लॅटर चाइल्डहूडची 6 to 12 इयर्स. ओके. आणि नंतर जी आहे ती स्टेज आहे ॲडल्सन्स. ओके. ॲडल्सन्सची जी आपण एज बघितली ती होती 12 ते 18 वर्ष. पण जे WHO आहे म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यानुसार ॲडोलसन्सची एज जी आहे ती 10 ते 19 हे एज दाखवले जाते. कोणी जर विचारलं, ॲडोलसन्स हे सायकोलॉजिस्टनुसार 12 ते 18 वर्ष मानलं जातं, पण WHO नुसार 10 ते 19 वर्षच ही एज मानली जाते. ठीक आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.